मस्त पैकी आपलं सुक्क झालेलं आहे आपलं. आपला धना मसाला वास सुटलाय चांगला गरम मसाल्यांचा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या छोट्या चुलीवरती बनवणार आहोत कलेजी पेटा फ्राय. चला तर आता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, इथं आपण कलेजी पेटा घेतलेला आहे. इथं टोमॅटो, कांदा, लसूण, लिंबू, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर, टोमॅटो, इथं आपले रोजचे मसाले आणि इथं धन घेतलं, इथं तीळ घेतले आणि ह्याच्यामध्ये आपले सगळे खडे मसाले आहेत. मित्रांनो, मम्मी आता कलेजी पेटा जरा बारीक करून घेते थोडस. तोपर्यंत मी लसूण सोलून घेते. लसूण सोलून घे. मित्रांनो, बघू शकता इथं माझा आता लसूण सोलून झालेला आहे. आता आम्ही आलं आणि लसूण मस्तपैकी ठेचून घेते. हो, आलं मी थोडं कापून देते आणि मग ठेचून घे. बस. आणि मी इथं तोपर्यंत मसाला सगळे याच्यामध्ये टाकून घेते. आपलं हळद, आपण थोडी हळद टाकूया. आपला धना मसाला, आपला तिखट मसाला, आपला गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि ह्याच्यामध्ये आपण टाकूया आपला चिकन मसाला. चला आता आपण ह्याला एकजीव करून घेऊया. आता आपण थोड्या वेळासाठी 4-5 मिनिटासाठी आपण साईडला ठेवूया. चला. तोपर्यंत आता मी कढई ठेवते आपला खडा मसाला भाजून घ्यासाठी. चला आता आपण थोडंसं आपण तेल टाकून देऊया. म्हणजे आपलं सगळे खडे मसाले चांगले भाजून होतील आणि मिक्सर मध्ये चांगले मिक्स होतील. इथं आपण थोडंसं धने घेतलं. हो, धना आता घेतो आणि थोडंसं तीळ आणि आपले खडे मसाले सगळे टाकून घ्यायचे. हो, ते आपले तीळ टाकले थोडे. आता जिरे टाकून देऊया. काळी मिरी आणि लवंग. चला आता आपण चांगलं भाजून घेऊया खुसखुशीत ते पण. चांगले घमघमाट वास सुटलाय चांगला गरम मसाल्यांचा. चला आता आपण याला काढून घेऊया. लालसर झाला असेल घेते आता. लागली ह्याच्यामध्ये मी कलेजी पेटासाठी थोडंसं किंचित पाणी गरम करून ठेवते. म्हणजे पटकन आपले कलेजी पेटा व्हायला, पटकन शिजवून व्हायला. थोडंसं पाणी टाकते. हे आपण काय याच्यात तव्यामध्ये आपण काय करत नाहीये. आपल्याला कसं कलेजी आणि पेठारा कसं कडक होतं म्हणून थोडंसं मऊसूर व्हायसाठी आपण थोडंसं पाणी ठेवतो. चला आता मी आणि मित्रांनो, इथं पण माझं ठेचून झालेलं आहे. हे आता मसाले वगैरे हे सगळे मी कोथिंबीर घेते आणि मिरच्या घेते 2. हे सगळं आता मी वाटण करून घेते. मित्रांनो, इथं आपलं वाटण झालेलं आहे. चला आता आपण कांदा टोमॅटोची तयारी करूया. बारीक चिरून घेते कांदा. चला
आता मग मी कांदा मस्तपैकी चिरून घेते. इथं आपलं पाणी पण आता उकळेली आलेली आहे. मित्रांनो आता मग मी टोमॅटो चिरून घेते. कांदा कापून झाला बारीक. आता मी टोमॅटो बारीक कापून घेते. मस्त पैकी आता टोमॅटो आपला चिरून झालेला आहे. चला आता आपण फोडणी देऊया. पाणी आता खाली ठेवते. मस्त उकळी आली आहे पाणीला, बघू शकता. आता फोडणी देऊया. आता मग मी तेल टाकून आता आपण तेल टाकून देऊया. मस्त पैकी तेल टाकलं आहे. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. गरम होते आता. चला आता आपण कांदा टाकून देऊया. चला आता आपण थोडी हळद टाकूया, म्हणजे चांगला आपला कांदा भाजून निघतोय. हे बघा, मस्त पैकी आपला कांदा मग लालसर होतोय. जाळ पण छान लागलाय. चला आता आपण टोमॅटो टाकून देऊया. मस्त पैकी एकजीव करून घेऊया आणि बाकीचे मसाले पण हळूहळू टाकून घेऊया. चला आता बाकीचे हळूहळू मसाले टाकून देऊया, थोडे थोडे. हे गरम मसाला, धना पावडर, आपला तिखट मसाला, चवीपुरतं मीठ आणि ह्याच्यामध्ये चिकन मसाला. बस. आणि आता एकजीव करून घेऊया चांगलं. मग मीठ टाकूया नंतर. हे बघू शकता, मस्त पैकी आपलं तेल सुटलेलं आहे. चल आपण आता त्याला हे वाटण टाकून देऊया. आता आपण वाटण टाकलेलं आहे. आता आपण मस्तपैकी एकजीव करून घेऊया. हे बघू शकता, तेल चांगलं एक नंबर सुटलेला आहे. चला आता आपण एक कलेजी पेठा टाकूया. एक नंबर आपलं एकजीव करून घेऊ. मित्रांनो, तो आपण तव्यामध्ये पण करू शकतो, पण ह्याच्यामध्ये सॉफ्ट होतं ना. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडस पाणी पण टाकून घेऊ. थोडस आपण पाणी टाकून घेऊया, म्हणजे की आपल्याला थोडं सुक्क करायचं चांगल्यापैकी. हे बघा, गरम केलेलं पाणी टाकलेलं आहे. त्याच्याने चांगलं सुकतं शिजल. मित्रांनो बघू शकता, इथं आपलं मस्तपैकी जाळ लागलेला आहे. चला आता आपण झाकून घेऊया. मस्तपैकी मौसूर आणि सुकं होण्यासाठी आपण आता झाकण ठेवून देऊया. आणि पाणी पण आटल. मित्रांनो, आपला कलेजी पेठा झालेला आहे. चला आता आपण बघूया. ताट ठेवते खाली. हे बघा, वास एक नंबर येतोय. हे बघा, मस्तच.
मस्तपैकी आपलं सुक्क झालेलं आहे हा. आपलं. हो, आता मी त्याला कोथिंबीर टाकूया आणि उतरून घेऊया. मित्रांनो, आपला झणझणीत कलेजी पेठा हो, झालेला आहे. मस्तपैकी आता मी आपला तुम्हाला टेस्ट करून सांगते कलेजी कसं पेठा झालंय. हे बघू शकता, मस्त झालेला आहे. त्याला आता आपण टेस्ट करूया आणि मग बघ कसं झालं आहे. मित्रांनो, आता मी टेस्ट करते. मित्रांनो, आपला कलेजी पेठा एक नंबर झालेला आहे आणि खूप तिखट आहे. तुम्ही पण हे घरी ट्राय करा, आपल्या छोट्या चुलीवरती किंवा गॅसवरती, आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा कसा झाला. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.